हा एक बोटनेक ब्लाऊज आहे 36 साईजचा आणि ह्याच्यात मला कटवर्क द्यायचं आहे आणि विथ बॉर्डर यूज करून त्याला डिझाईन बनवायचे. तर वरच्या बाजूने मी असा 2.5 इंचाचा नेक ड्रॉ केला आहे आणि खालच्या बाजूने असा आपल्याला दुसरा नेक ड्रॉ करायचा आहे कटवर्कचा. ही वरच्या बाजूला जिथे बसते तिथे अशी बॉर्डर लावून घ्यायची. तर त्यासाठी आपण बॉर्डर जिथे बसते तिथे ठेवून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं आहे, मधून पॅक करायचा आहे, तो खालच्या बाजूने ओपन ठेवायचा आहे. आपण ह्याला फ्रंट हुक देणार आहे. तर वरच्या बाजूने जो 2 इंचाची पट्टी दिसते तुम्हाला तिथे, हा चॉक जरा डल वाटतोय तर त्याच्यामुळे तो ओळखत नसेल, कटिंग केल्यानंतर कळेल. तर मी हा 4 इंचाची गळारुंदी घेतली आहे. शोल्डर मी ह्याच्यासाठी 7.5 इंचाचं घेतलं होतं आणि 3.5 इंचाची गळारुंदी घेतलेली. तर 2 इंचाचा हा वरचा गॅप ठेवला आहे आणि हा जो आहे तो पूर्ण 3.5 इंचाचा असा स्क्वेअर आखून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मला कटवर्क काढायचे आहे. तर कटवर्कची मी आधी डिझाईन ड्रॉ करून घेते. त्याप्रकारे आपण कटिंग करून घ्यायचं. खालच्या बाजूने 4 इंचाची पट्टी ठेवायची होती. तर 4 इंच प्लस 1 इंच असं खालून ड्रॉ करून 5 इंच असे ड्रॉ केले आणि त्याचा स्क्वेअर करून घेतला. आता स्क्वेअर केल्यानंतर त्यात मला हे कटवर्क द्यायचे आहे. तर ते मी ड्रॉ करून घेतले आणि कटिंग करून घेतले. तुम्हाला हे परफेक्ट कटवर्क येत नसतील तर तुम्ही एखादा पुट्ट्याच्या साहाय्याने ते ड्रॉ करू शकता. नसेल तर इथे 2-2 इंचाचं अंतर ठेवायचं आणि मग तो ड्रॉ करायचा. आता इथं मला सवय झाली आहे, माझा चॉक चालतो त्यापेक्षा मी कात्री चालवताना व्यवस्थित माझं कटिंग होतं, आकार ते कळतात. त्याचप्रकारे बघा मी इथे कटिंग करून घेतले. आता ह्याच्याच खाली कटिंग करायच्या अगोदर तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता. मी अगोदर कटिंग करून घेतलं आहे. आता ह्याच मेजरमेंटचा कॅनव्हास घेते. कॅनव्हास घेताना तुम्हाला जेवढी गळारुंदी आपण घेतली त्या गळारुंदीच्या 2 इंच रुंदीला आणि उंची जेवढी गळ्याची आहे त्याच्या 2 इंच उंचीला असा आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा असतो. त्याचप्रकारे ते कटिंग करून घेते आणि कॅनव्हास पेपर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता मी हा ब्लाऊज खूप दिवसापूर्वी एका नऊवारीचा शिवला होता. नऊवारीवर घालायला तुम्ही असा ट्रेंडिंग साडीवरही शिवू शकता. ट्रॅडिशनल साडी, ट्रेंडिंग साडी किंवा आपली फॅन्सी साडी येते, पैठणीची येते, त्याच्यावरही हा सगळ्यावर ब्लाऊज जाईल असा आहे. ह्याची वरती जी बॉर्डर आहे ती बॉर्डर तुम्ही स्किप केली, जी मी मगाशी दाखवलेली ती जरी स्किप केलीत आणि शिवलात तरी चालेल. हा खूप दिवसापूर्वी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला, तो किमान 70,000 त्याला व्ह्यूज असतील. त्याच्यात असा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही याचा लाँग व्हिडिओ टाका, तर मी लाँग व्हिडिओ आज अपलोड करते. हा पहा, अशा प्रकारे मी खाली असा ठेवून घेतला तो कॅनव्हास पेपर आणि जो आकार आहे त्याच आकारात तिथे कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. मी हा अगोदर कपड्यावर कटिंग केला, त्याचप्रमाणे तुम्ही अगोदर कॅनव्हासवरही ड्रॉ केलं तरी चालतं, नंतर कटिंग करून घेतलं तरी चालतं. काही वेळी जसं आपल्याला सोयीचं पडेल तसं आधी कॅनव्हास पेपर ड्रॉ करून घ्या किंवा अगोदर असा ब्लाऊज पीसवर ड्रॉ करून घ्या. पण ते कॅनव्हास पेपर गरजेचं आहे जेव्हा आपण हा पातळ कपडा असतो. जेव्हा एखादा काठपदर साडीचा एकदम भरलेला असा जाडसर कपडा असतो त्यालाच कॅनव्हास पेपर नाही वापरला तरी चालेल. पण असा पातळ कपड्यामध्ये कटवर्क करायचं असेल तर कॅनव्हास पेपर हा हवाच. आता इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेला आहे, पण आपल्याला जो मधला आपला 2 इंचाचा तो पार्ट दिसतोय तो आपल्याला सेम ठेवायचा आहे, म्हणजे तो कटिंग करायचा नाही आहे. ती पट्टी आपली तशीच राहील. तर त्यासाठी मी इथे शिवून घेताना फक्त वरची बाजू वेगळी करणार आहे आणि खालच्या बाजूचा जो आपला शेप दिसतोय कटवर्कचा तोच फक्त आधी कॅनव्हास पेपरचा आपण कटिंग करून घेऊन शिवून घ्यायचा आहे. तर ह्यासाठी काय करायचं, आपल्याला कॅनव्हास पेपरच्या साईडनं 2 इंच कपडा म्हणजे कॅनव्हास पेपर राहील अशा प्रकारे तो कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा. आणि जेव्हा कधीही आपण बोटनेक शिवत असतो आणि तो बोटनेक वरच्या बाजूने पॅक असतो तेव्हा अगोदर तो मधलाच पार्ट शिवून घ्यायचा असतो, जेणेकरून तो पार्ट आपल्याला परफेक्टली टर्न करून घेता येईल. आणि तसा नसेल करायचा तर त्याच्यासाठी आपण जेवढा कॅनव्हास पेपर आत्ता कटिंग करून घेतला आहे त्याच प्रकारे अस्तरचा अजून एक तुकडा घ्यायचा आणि मग सरळ पार्टवर ते ठेवून शिवून घ्यायचं असतं. त्याची अजून एक पद्धत मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केली, ती तुम्ही बघू शकता. आता हे मला वेगळी पट्टी नाही जॉईंट करायची, असेच शिवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी मी काय अस्तर ठेवलं, अस्तरवर सरळ बाजू ठेवली आणि उलट्या बाजूला वरच्या बाजूला उलटी बाजू येईल असं ठेवून घेतलं, जेणेकरून आपण हा कॅनव्हास पेपर शिवून घेऊ आणि तो कपडा टर्न करून घेऊ तेव्हा ती सरळ बाजू वरती येईल. आता जेव्हा आपण इथे शिवून घेतोय तेव्हा हा आपला कटवर्क येतोय. तर कटवर्कचा तो कोपरा आहे ना, त्या कोपऱ्यात पर्पजली थोडा आतमध्ये, म्हणजे जे आपला कटवर्क आहे त्याच्यापासून आतल्या बाजूला आपण शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून तो कटवर्क आपला परफेक्ट असा टोक दिसेल त्या कटवर्कला. आणि हे आपण जसं शिवून घेतो ना त्याच प्रकारे त्याला आपण पायपिंगसुद्धा लावणार आहे.
आणि मी हे शिवून घेत असताना पर्पजली सुई त्या कोपऱ्यात येईल अशा प्रकारे ठेवून घेते, जेणेकरून ते कोपरे ना, आता मी जरा हा लाईट असल्यामुळे तुम्हाला कळत नाही, तिथे मी आता सुई टेकली, दाब उचलून घेतला आणि नंतर हा राऊंड नेक मी शिवून घेते. अशा प्रकारे जर आपण शिवून घेतलं प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशी सुई टेकवून, जर आपण कपडा फिरवून घेतला, वळवून घेतला, हे पहा मी जवळून दाखवते, तर तुम्हाला शिवताना ते कोपरे परफेक्ट निघतील. काही ठिकाणी मीही चुका केल्यात, पण त्यातून शिकत आपण व्यवस्थित शिकत असतो आणि मागच्या चुकांमधून शिकत आपल्याला परफेक्शन कसं करायचं ते कळत जातं. त्यामुळे तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर प्रॅक्टिस थांबवू नका. जरी आपण शिकून आलो तरी प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. आपण परफेक्ट शिकलेलं असतो, डोक्यात परफेक्ट असतं, पण आपला हात किंवा आपलं प्रॅक्टिस होत नाही, आपला हात नीट बसत नाही त्या कपड्यांवर, तोपर्यंत आपलं परफेक्शन येत नाही. सो शिवताना आपण प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे. आता इथे कोपऱ्यात बरोबर सुई टेकवल्यामुळे काय होतं, तो कोपरा नीट राहतो आणि तिथून असा कपडा हलवून घेतल्यामुळे समोरचा राऊंड तो परफेक्ट येतो. जेव्हा आपण स्ट्रेट शिवून घेणार आहे तेव्हा स्ट्रेट शिवताना काही प्रॉब्लेम नसतं, पण कोपरा घेतोय त्यावेळी मात्र तो कोपरा आलाच पाहिजे. आता इथे परफेक्ट कोपरा शिवून घ्यायचा आहे आपण आणि शिवून घेतल्यानंतर त्याला कट मारायचे आणि टर्न करून घ्यायचं. इथे लाईट असल्यामुळे तुम्हाला शिलाई ओळखत नाही आहे, पण मी दाखवते शिवून झाल्यानंतर. आणि जेव्हाही आपण शिलाई मारून होते तेव्हा तिथे दाबटीप मारून म्हणजे पक्की शिलाई मारून घ्यायची. जर तुमचा सिंगल दाब असेल, फुल सेटलची मशीन असेल तर तो मागं पुढे करायचा एक ऑप्शन असतोच त्याच्यात. पण तुमची जर हाफ सेटल मशीन असेल तर त्याने पर्पजली तुम्ही मागे पुढे करून घ्या. आता इथे कोपरा येतोय बघा, कोपऱ्यापर्यंत आपण फुल कट मारायचा आहे. धागा कटिंग झाला नाही पाहिजे, पण कट परफेक्ट कोपऱ्यापर्यंत आला पाहिजे. आणि हा जो राऊंड दिसतोय शेप कटवर्कचा, त्याला कट नाही मारत मी. तुम्हाला मारायचा असला तर तुम्ही मारून घेऊ शकता, पण माझं असं पर्सनली म्हणणं आहे की हा पूर्ण राऊंड ना विदाऊट कटचा परफेक्ट ओळखून येतो. त्यासाठी मी फक्त कोपऱ्यांवरती ते कट मारलेत आणि हा मधला पार्ट आपण आता आतल्या बाजूला टाकायचा, म्हणजे आपली सरळ पार्ट आहे तो वरच्या बाजूला येतो. अजून एक, हा कपडा पातळ आहे पण ह्यातनं कॅनव्हास पेपर ओळखत नाही आहे. जर कॅनव्हास पेपर ओळखत असेल तर आपण जेवढा कॅनव्हास पेपर लावला आहे तेवढाच आपण अस्तरचा पार्ट घ्यायचा आणि तो शिवून वरतून घ्यायचा, तर तो कळेल. आता ह्याच्यात कॅनव्हास पेपर दिसत नाही म्हणून मी डायरेक्ट ह्याच्यावर शिवून घेतलं आणि मी ह्याला वरतूनच असा पायपिंग लावणार आहे. अंडरग्राऊंड पायपिंग शक्यतो राऊंड नेक असेल ना, स्क्वेअर नेक, राऊंड नेक, व्ही नेक असेल तर त्याला छानच वाटतो. पण आपण जर कटवर्क करणार असो तर आपण वरतूनच पायपिंग लावलं तर ते बरं होईल. कारण मी एक ब्लाऊजला असं अंडरग्राऊंड पायपिंग लावत होते, तो व्हायरली आहे व्हिडिओ, म्हणजे मोस्टली 1.5 लाखाच्या आसपास तो व्हिडिओ झाला असेल, लोकांनी बघितला असेल, पण त्यात एवढं परफेक्शन आलं नाही आहे. पण त्या कस्टमर म्हणाल्या ठीक आहे मला असाही चालेल, आणि म्हणून मी त्यांचे 100 रुपीज कमीही केले होते त्यासाठीही. पण त्यात एवढं परफेक्शन आलं नाही आहे. पण ह्याच ब्लाऊजचं बघा, जर आपण कटवर्क असा उलटून घेतला अस्तर लावून तर खूप छान येतो. त्यात मी डायरेक्ट पायपिंग लावायचं ट्राय केलं होतं तर ते परफेक्ट असा शेप ओळखत नव्हता. पण हे अस्तर लावून आपण टर्न करून घेतोय ना, तेव्हा हे बघा खूप सुंदर असं लूक येतो आहे त्या कटवर्कचा आणि त्याला आपण जेव्हा पायपिंग लावू तेव्हा छानच दिसतो. आता हे आपण पूर्ण घेतलं आहे, ह्याच्यावरून दाबटीप मारून घेतली तरी चालते, डायरेक्ट पायपिंग लावलं तरी चालतं. पण डायरेक्ट पायपिंग लावताना थोडं विस्कटल्यासारखं होऊ नये म्हणून आधी आपण दाबटीप मारून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर पायपिंग लावायचं. पण दाबटीप मारताना सुद्धा व्यवस्थित अशी दाबटीप मारली गेली पाहिजे. आता इथं मी हा वरचा पार्ट लावताना मी विसरलेच होते की कॅमेरा ऑफ आहे. दुसऱ्या एक कस्टमर आल्या होत्या त्यामुळे मला कळलं नाही. पण तो राऊंड नेक आहे ना, तो उलट्या बाजूने मी शिवून घेतला आणि सरळ बाजूवर असं टर्न करून घेतलं होतं. इथून मी तुम्हाला दाखवते की जरी ही मधला पार्ट आहे ना, तो थोडा कमी होता आणि इथं मी डायरेक्ट शिवून घेत होते तर मला पायपिंग लावायचं होतं, त्यासाठी मी हे खोलून घेतलं. पण हा मी पूर्ण जो बॉर्डरचा पार्ट होता तो उलट्या बाजूने सरळ बाजूवर टर्न केला आहे. म्हणजे उलट्या बाजूवर हा आपला बॉर्डर आहे तो सरळ ठेवायचा, म्हणजे आपण जेव्हा टर्न करून काढू तेव्हा हा सरळ पार्ट आपला वरती येईल. आता इथे गळ्याकडच्याही बाजूला आपल्याला लावायचा आहे आणि हा बॉर्डरलाही पायपिंग लावायचं आहे आणि जो पार्ट दिसतोय तो खांद्यावरती शिवून घ्यायचा आहे इथे. हा पहा, हा अशा प्रकारे ठेवून शिवून घ्यायचा. हा आतमध्ये म्हणजे कपड्याच्या खालच्या बाजूला आपण ठेवून डायरेक्ट शिलाई मारतोय त्याला वरतून पायपिंग लावणं म्हणतात. ही पायपिंग लेस पूर्ण आतमध्ये जाते आणि जेवढी पायपिंग समोर दिसते आपल्याला गोल्डन कलरची तेवढीच समोर दिसणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण जो आपला वरचा पार्ट आहे त्याला पायपिंग लेस लावून घ्यायची.
खूप सुंदर लूक येतो ह्या पायपिंगने. आता बघा मी नुसती ही लेस लावली असती तर सिंपल वाटलं असतं. पण जर ही पायपिंग लेस फक्त आपण लावली आणि दुसरी ही लेस लावली असती त्याने जास्त असं ओर वाटलं असतं. पण ही फक्त एवढीशी छोटीशी पायपिंग आहे, गोल्डन कलरची, कॉन्ट्रास्ट थोडा असा लूक येतो त्याने. त्यामुळे ते खूप सिंपल, सोबर आणि लूक येतो, त्याला परफेक्शन वाटते. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं कटिंग करून घ्यायचं. आता हा स्ट्रेटच आहे तर त्या पायपिंग लेसला आतून कुठे कट मारायची गरज नाही, डायरेक्ट असं शिवून घ्यायचं आहे. हा पहा अशा प्रकारे शिवून घेतला आणि ही बॉर्डर जेव्हा मी टर्न करून घेतली ना तेव्हा मला रिअलाईज झालं की खालच्या बाजूने थोडासा असा त्याचा हा सुटतोय की आपली बॉर्डर जरा खाली येते आणि वरच्या बाजूने थोडं राहते, तर त्याच्यावर अशी वरच्या बाजूने टीप मारून घेतली जेणेकरून तो हाईड होईल. आता गळ्याकडच्या बाजूलाही आपण ही पायपिंग लेस लावून घ्यायची वरच्या बाजूने, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. ह्या कटवर्कला पायपिंग लावताना असं खालच्या बाजूने ठेवून घ्यायचं आणि त्या कटवर्कला बरोबर आपल्याला इथे पायपिंग लावायचं आहे. तर ते पायपिंग लावताना काय होतं, हे पूर्ण वळत नाही. ज्या प्रकारे आपल्याला लावायचं आहे त्या प्रकारे पायपिंग वळत नाही, कारण ती स्ट्रेट असल्यामुळे. हा जो राऊंड शेप आहे ना, तर तिथंपर्यंत आपण शिवून घ्यायचं, तेवढ्यापुरती ती वळते. पण आपण तिथून जर खेचून दुसऱ्या राऊंडसाठी, दुसऱ्या कटवर्कसाठी शिवून घेत असू तर ती वळणार नाही. म्हणून आपला जेवढा पहिला कटवर्क आहे तेवढ्याला शिवून घ्यायचं आणि जिथे तो आपला कोपरा येतो आणि तिथून आपल्याला दुसऱ्या शेपसाठी टर्न द्यायचा आहे, तिथे फक्त पायपिंग लेसच्या त्या आतल्या बाजूला थोडासा कट द्यायचा. हा पहा अशा प्रकारे. ती पायपिंगची जी लेस आहे ती कट झाली नाही पाहिजे. आतल्या बाजूला जे आहे तिथे कट मारायचा, पूर्णपणे बाहेरपर्यंत नाही मारायचा. जेणेकरून काय होईल, पायपिंग आपली परफेक्ट राहील. आतल्या बाजूला लेसला कट लावल्यामुळे ती लेस अशी टर्न करता येईल आपल्याला प्रॉपर. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. सांगताना जर कळत नसेल तर ट्राय करून बघा एखाद्या राऊंड नेकला, किंवा आपण जेव्हा छोटा कटवर्क करतोय, हा मी जसं शिवते तसा, तर त्याच्यासाठी तुम्हाला कळेल की ते कसं वळतं ते. आता हा दुसरा कटवर्कसुद्धा आपण तशाच प्रकारे शिवून घेतोय. असे सगळे कटवर्क आपल्याला नीट शिवून घ्यायचे आहेत. हे जेवढा आपला कट पूर्ण राऊंड आहे तो परफेक्ट येतो, पण जिथे कोपरा असतो आणि कोपऱ्यातून आपल्याला वळवायचं आहे तिथे वळत नाही. म्हणून हा छोटासा कट गरजेचा आहे. तो कट मारल्यामुळे काय होतं, तिथे आपला कपडा तो लूज होतो आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात आपल्याला टर्न करता येतो. हे कटवर्कसाठीच युजेबल आहे का, तर नाही. जिथे आपण व्ही नेक करतो तेव्हा व्हीचा तो टोक येतो, पानगळा करतो तेव्हा पानचा टोक येतो, तिथेही आपल्याला तो कट मारून घ्यावा लागतो. आणि जेव्हा आपण राऊंड नेक करत असतो, सिम्पल राऊंड नेक मोठा 10 इंचाचा समजा आपल्याला घ्यायचा आहे, तर त्या प्रकारे सुद्धा करताना आपल्याला छोटे कट जिथे आपण राऊंड घेणार आहे तिथे करावे लागतात. हा बघा खूप सुंदर असा पायपिंग लावून आता आपला रेडी झालेला आहे. त्याचप्रकारे तुम्हीही लावून घेऊ शकता. ह्यातून तुम्हाला बऱ्यापैकी टिप मिळतील आणि कळेल, मी सांगते ते असं मला वाटतंय. पण कळलं नाही तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आता हे वरच्या बाजूने हे असं काहीसं फायनल टच आहे त्याला. आणि आपण हातला जो दिसतोय तो कपडा, तर तो कपडाही आपल्याला दबून गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्याच्यावर डबल टिप मारून घ्यायला पाहिजे. हा असा काहीसा ह्याचा लूक येतोय. आणि मी ह्याला कमरेकडच्या बाजूला मी ऑलरेडी त्याला दाबटीप मारून वगैरे बॅकटक्स मारून घेतलेत. आता हा एवढाच तुकडा जर उरला होता तर ह्याला मी काय केलं आहे, डबल इथे जोडून घेतलं आहे. मी असा विचार करत होते की हे पूर्ण लावूया का, छान दिसेल का, पण त्याने लूक वाढण्यापेक्षा थोडा डल वाटत होता म्हणून तो लावला नाही. पण नंतर मी त्याचा एक छोटासा तुकडा यूज केला आहे. तर ह्याच्यावर आता आपल्याला डबल शिलाई तर मारून घ्यावीच लागेल, कारण तो पायपिंगचा आतला तुकडा जाऊ नये म्हणून, इकडे तिकडे वळू नये म्हणून. हां पहा अशा प्रकारे मी तिथून डबल शिलाई मारून खालच्या बाजूने हे पायपिंगही लावून घेतलं. खालच्या बाजूने पायपिंग काय लावायचं, स्ट्रेटच आहे त्यामुळे तुम्हाला ते कळेल. आणि ही डबल शिलाई साईडून ज्या आकारात आपण कटवर्क केला आहे त्याच आकारात करायचा. आता जो मी मगाशी तुम्हाला तुकडा दाखवला होता लेसचा, त्यातला मी हा अशा शेपमध्ये, ओव्हल शेपमध्ये कटिंग करून घेतला आहे. ह्या ओव्हल शेपला मला आता अंडरग्राऊंड पायपिंग लावायची आहे. मी आत्तापर्यंत जे पायपिंग तुम्हाला ह्या ब्लाऊजला दाखवलं ते वरतून लावायचंच दाखवलं. अंडरग्राऊंड पायपिंग म्हणजे काय असतं की उलट्या बाजूला तोंड करून, ज्या दिशेला आपल्याला पायपिंग लावायचं त्या दिशेकडे तोंड न करता उलट्या बाजूला तोंड करून लावायचं, जेणेकरून ती पायपिंग लेस आतल्या बाजूला हाईड होईल आणि आपण जेव्हा सरळ ते उलटून घेऊ ना तेव्हा ते पायपिंग वरच्या बाजूला दिसेल. आता हे ओव्हल शेपला बघा मी अशा प्रकारे पायपिंग लावून घेते उलट्या बाजूला, म्हणजे जरा मला बाहेरच्याच बाजूला पायपिंगचं तोंड करायचं आहे तर मी आतल्या बाजूला पायपिंगचं तोंड करून ठेवलं आहे. आणि जेवढी ती पायपिंग लेस दिसते ना तेवढंच आपलं शिलाई मार्जिनही राहणार आहे, कारण आपल्या त्या ओव्हल शेपला
आपण अस्तर लावून घेतलेलं नाही, त्यामुळे आपण अंडरग्राऊंड पायपिंग लावतो आहे. आता इथं ओव्हल शेपचा जिथे कोपरा येतो, जिथून आपल्याला पूर्ण टर्न घ्यायचा होता बघा, तिथे आपण एक कट मारून घेतला आणि जिथे आपला कोपरा आहे तिथे सुई टेकवायची, कपडा पूर्ण फिरवून घ्यायचा आणि मग शिलाई मारायची. हे आपण दरच वेळी प्रत्येक वेळी कोणत्याही डिझाईन करू दे त्यावेळी हा रूल आपण फॉलो करायचाच, जेणेकरून आपलं काम फिनिशिंगने होईल. आता इथे हळूहळू म्हणजे ओव्हल शेप आहे तर थोड्या थोड्या वेळाने तो गोल आकार येतो आहे आणि फिरवून घ्यावा लागतो आहे कपडा. तर थोड्या थोड्या अंतरावर असा येऊन मी फिरवून घेतला आहे तो कपडा आणि शिवून घेतला हा शेप. हे पहा अशा प्रकारे हे शिवून झाला. तर ही पायपिंग लास्टला जिथे आपण पहिली पायपिंग लावल्या त्याच्यावरती अर्धा इंच पुढे घेऊन असे कट मारून घ्यायचे. आता हे कट मारल्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये टर्न करू ना तेव्हा ती पूर्ण पायपिंग लेस हाईड होते. आपल्याला वरतून फक्त आपलं पायपिंग दिसतं आणि आपल्याला हे बॅक साईडला ठेवून घ्यायचं आहे. तर त्या साईडला आपण ठेवताना ते पूर्ण आतल्या बाजूला हाईड होणार. आता जशी आपण मगाशी दापटीप मारून घेतली तशीच आपण ह्याच्यावरही दापटीप मारून घ्यायची, जेणेकरून ते पायपिंग उलटणार नाही. हे आतल्याच बाजूला त्याची लेस राहील आणि फक्त दिसणार तो गोल्डन कलरचा पायपिंग फक्त. तर ह्याच्यावर दापटीप मारून घ्यायची आणि हा असाच पार्ट आपल्याला बॅक पार्टवर ठेवून घ्यायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे. हे पहा या अशा प्रकारे दापटीप तर मारून झाली आपली. आता आपण ही बॅक साईडवर ठेवताना बरोबर सेंटरवर ठेवायचं आणि हे असं बरोबर सेंटर आपला आला पाहिजे. तिथे तो टोक होता म्हणून बरोबर सेंटर आला नसेल तर मेजर टेपने आखून घ्यायचं आणि बरोबर सेंटरवर अशी उभी शिलाई मारून घेतली तरी चालते किंवा साईडून तुम्ही असं शिवून घेतलं तरी चालतं. आता इथे उभी शिलाई होती ऑलरेडी तर त्याच्यावर तुम्ही शिलाई मारून घेतली तरी चालते किंवा असं साईडून फक्त अशी शिलाई मारून घ्यायची जिथे आपण पहिल्यांदा शिलाई मारली आहे तिथे आणि हा पूर्ण पार्ट असा शिवून घ्यायचा. हा खूप सुंदर असा लूक आला बघा. तो ह्याचा काटांचा फक्त थोडासा तुकडा उरला होता, त्याचंही आपण काही फेकून दिलं असतं तरी चाललं असतं, लूक आला असता. इथे आपण बटन लावले असते तरी चाललं असतं, पण ती बॉर्डर मला छोटी जरी राहिली ना तरी फेकावीशी वाटत नाही आणि त्यातनं काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, म्हणून मी हे थोडासा तुकडा त्याचा ओव्हल शेपमध्ये लावला आहे, पण त्याला फायनल टच आला. मी हे लावले त्याच्याऐवजी तुम्ही बटन लावू शकला असता किंवा तिथे फ्लावर करून लावला असता, पण हा नऊवारीवर घालायचा ब्लाऊज होता तर त्याला असा फाईन टच द्यावा म्हणून तिथे मी फ्लावर अटॅच केलं नाही आहे, फक्त असाच पॅच करून लावला आहे छोटासा. त्याच्या जागी तुम्ही बो जरी केला, तुम्ही फॅन्सी साडीला लावत असाल तर त्याच्या जागी तुम्ही बो केला आणि खाली अशा स्ट्रीप सोडल्या 2 तरीही चालू शकतं. पण हा त्याचा खूप सुंदर असा लूक फक्त ह्या एका त्या बॅक साईडला आपण जो लावला आहे खाली त्याच्यात तो तुकड्याने लूक आला, म्हणून मी तो तसा लावला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हे मी पूर्ण प्रोसेस सांगितले तर त्याप्रकारे तुम्ही ट्राय करा ब्लाऊज शिवायचा आणि नक्की तुम्हालाही जमेल. हा बघा जसं आपण फ्रंट साईडला फायनल लूक दिला आहे, टच आला आहे, तसा बॅक साईडलाही छान असा लूक आला आहे त्याला आणि त्याचा फायनल टच हा बघा. ब्लाऊज तयार झाल्यानंतर असा काहीसा त्याचा ब्लाऊज दिसतो आहे. खूप सुंदर असा लूक आला आहे. त्याच्या हातालाही मी पायपिंग लावलं आहे आणि फ्रंट साईडलाही लावलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज होता, 36 साईजचा आहे, पण हा 38पर्यंत असा चालू शकतो. फ्रंट साईडला कप नको होते तर फक्त असा नॉर्मली आपण डबल अस्तर लावून जसा शिवतो तसा शिवला होता. पायपिंगमुळे ह्याला फायनल टच आला आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंग असल्यामुळे ते उठून दिसते. हा शेप तुम्हाला कसा वाटला आणि हे ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा. ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.